श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी दीपश्री तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या स्वामींचं विश्व चॅनलमध्ये। मैत्रिणींनो, कधी कधी आपण खूप एखाद्या कामासाठी प्रयत्न करतो तरी पण आपलं ते काम पूर्ण होऊ शकत नाही आणि आपण अगदी इतके प्रयत्न करून सुद्धा आपलं काम का होत नाही हा प्रश्न आपल्याला पडलेला असतो, किंवा काम अगदी तुमचं आता होणार आहे, होताच तुमचं ते काम थांबून जातं किंवा पूर्ण होऊ शकत नाही आणि ते काम तुमचं अपूर्ण राहतं। तेव्हा अशा वेळेला तुम्हाला तुमच्या जन्मकुंडलीतील तुमची ग्रहदशा जी आहे ती नक्की एकदा पाहायला हवी, कारण तुमच्या कुंडलीतील ग्रह जर अनुकूल नसतील तर तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी तुमचं ते काम पूर्ण होऊ शकत नाही। कारण आपल्या जन्मकुंडलीतील 12 घरांमध्ये जे 9 ग्रह असतात त्या ग्रहांचा परिणाम हा आपल्या जीवनावर होत असतो आणि म्हणून आपली ही जी कामं असतात ती आपली पूर्ण होऊ शकत नाहीत। आणि ह्या ग्रहांची अशुभता कमी करण्यासाठी ग्रहांची शांती करण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रात सांगितला जातो, पण ही ग्रहांची शांती करणं सगळ्यांना शक्य नसतं किंवा सगळ्यांनाच ही शांती करायची नसते। तर अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस तुम्ही या ग्रहांचा जो बीजमंत्र आहेत त्या बीजमंत्रांचा जर तुम्ही जप केला तर त्याचे तुम्हाला खूप चांगले परिणाम नक्कीच दिसून येतील। तर प्रत्येक ग्रहाचा हा वेगवेगळा बीजमंत्र आहे आणि तुमच्या कुंडलीत तुमचा जो ग्रह कमजोर असेल त्या ग्रहाचा जर तुम्ही बीजमंत्र जप केलात तर तुम्हाला त्याचे खूप चांगले परिणाम नक्की दिसून येतील। तर आता वेगवेगळ्या ग्रहांचे कोणकोणते बीजमंत्र आहेत ते आता आपण बघूया। तर सगळ्यात आधी सूर्यग्रहांचा बीजमंत्र आहे ओम राम ह्रीं ह्रौं सः सूर्याय नमः। ओम राम ह्रीं ह्रौं सः सूर्याय नमः। दुसरा आहे चंद्रग्रह। चंद्रग्रहाचा बीजमंत्र आहे ओम श्रां श्रीं श्रौं सः चंद्राय नमः। ओम श्रां श्रीं श्रौं सः चंद्राय नमः। नंतर आहे मंगळग्रह। मंगळग्रहाचा बीजमंत्र आहे ओम क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः। ओम क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः। नंतर आहे बुधग्रह। बुधग्रहाचा बीजमंत्र आहे ओम ब्रां ब्रीं ब्रौं सः बुधाय नमः। ओम ब्रां ब्रीं ब्रौं सः बुधाय नमः। नंतर आहे गुरुग्रह। गुरुग्रहाचा बीजमंत्र आहे ओम ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरुवे नमः। ओम ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरुवे नमः। नंतर आहे शुक्रग्रह। शुक्रग्रहांचा बीजमंत्र आहे ओम द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः। ओम द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः। नंतर आहे शनिग्रह। शनिग्रहांचा बीजमंत्र आहे ओम प्रां प्रीं प्रौं सः शनेश्वराय नमः। ओम प्रां प्रीं प्रौं सः शनेश्वराय नमः। नंतरचा आहे राहुग्रह। राहुग्रहांचा बीजमंत्र आहे ओम भ्रां भ्रीं भ्रौं सः राहवे नमः। ओम भ्रां भ्रीं भ्रौं सः राहवे नमः। नंतर आहे केतुग्रह। केतुग्रहांचा मंत्र आहे ओम श्रां श्रीं श्रौं सः केतवे नमः। ओम श्रां श्रीं श्रौं सः केतवे नमः। तर असे हे 9 ग्रहांचे 9 बीजमंत्र आहेत आणि हे मंत्र अतिशय तुम्हाला त्याचे चांगले परिणाम नक्कीच दिसून येतील। तुमचा जो कुठला ग्रह कमजोर आहे त्याचा जप तुम्ही अवश्य करा आणि बीजमंत्रांमध्ये खूप शक्ती आणि खूप ताकद एकवटलेली असते आणि बीजमंत्र हा प्रत्येक देवीदेवतेचा अतिशय प्रिय असतो। त्यामुळे तुम्ही या मंत्रांचा जर जप केला तर तुमची कामं जी पूर्ण होत नाहीत किंवा जी काही तुमची कामं अजूनपर्यंत अडकलेली आहेत ती नक्कीच या मंत्रजपाने पूर्ण होतील। तर दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नोकरी प्राप्तीसाठी कुठल्या राशीचा कोणता ग्रह हा नोकरी प्राप्तीसाठी अनुकूल नसतो किंवा कोणत्या ग्रहाची त्यांनी उपासना करावी हे आपण बघणार आहोत। तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।